हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय अनदर न्यू मिनी ब्लॉग. आणि अचानक भयानक मी इकडे कुठे, तर थांबा सांगते मी तुम्हाला. तर मी आलेली आहे मालेगावला. नाही, मालेगावला पण नाही, मालेगावच्या पण पुढे एक गाव आहे अजंगवडेल, तिथे आलेली आहे. तर काकू, मी, काका आम्ही सगळे निघालो मालेगावला शॉपिंगसाठी. आता त्या आधी ना आम्हाला ज्योती आंटीला आणि ओवीला घ्यायचं होतं स्कूलमधून. त्यांचा थोडा वेट केला आणि फायनली ते पण आम्हाला जॉईन झाले. आता काकांचं काम होतं मालेगावला, त्यामुळे मग काका आम्हाला सोडून जाणार होते त्यांचं काम करायसाठी. आणि आम्ही इथे ना गाडीत असंच टाइमपास खेळत बसलेलो होतो. नाशिक पेक्षा आहे ना मालेगावकडे जास्त थंडी. मग काय ते आता काकांनी आम्हाला सोडलं, आम्ही इथे उतरून गेलो आणि काकांना बाय बाय करत होतो. त्या आधी नाही बघा लैला मजनूच्या काय गप्पा चालल्या होत्या, समथिंग सिक्रेट ठाऊन का. फायनली इथे शॉप मध्ये एंटर आणि एक स्त्री या नात्याने शॉप मध्ये घुसल्या सगळीकडे नजर मारणं चालू झालं. खूप साऱ्या साड्या दाखवल्या, त्यातून एक ट्रायल केली आणि ती फिक्स केली. इकडे आराम चाललेला होता आणि इकडे आमची काकू साड्यांचा खोज घेत होते. दुकानातल्या ना सगळ्या साड्या जरी काढून ठेवल्या ना तरी पण आपण तिथे ज्या लावलेल्या असतात ना त्यांच्याकडे आपलं लक्ष जातं म्हणजे जातं. तर मी इथे मस्तपैकी मिरर मध्ये टाइमपास करत होते आणि ही कागदांसोबत खेळत होती. बापरे, फायनली यांची शॉपिंग झाली म्हटलं आता. पण नाही, हे तर सुरुवात होती ना. इथून मस्तपैकी 2 साड्या घेतल्या आणि परत चालत निघालो. आणि ह्या मॅडम तर चप्पलच विसरलेल्या होत्या. तिने चप्पल आणलेली होती बट ती गाडीत राहून गेलेली होती. आता यांना इस्त्री घ्यायची होती. मग काय आम्ही इथे शॉप मध्ये गेलो आणि ते गणपती बाप्पांचं आणि स्वामींचं खूप छान दर्शन झालं. आणि आमच्या दोघं काकूंच्या बार्गेनिंग स्किल बघून तर मला प्रश्नच पडला की बापरे, मी कधी अशी शिकेल. मला तरी वाटतं की मला नाही जमणार बाबा एवढं. झाली फायनली इस्त्रीची शॉपिंग आणि तिथून मग मस्तपैकी रिक्षात बसलो आणि निघालो. आपल्याला तर काही एवढी रिक्षात बसायची सवयच नाहीये ना, त्यामुळे मग थोडंसं अनकम्फर्टेबल वाटत होतं. ठीक आहे, जाऊ द्या, एवढं काय त्यात, बाकी काही नाही. ते जाता जाता महाराजांचं पण दर्शन झालं. आणि हे माहिती का कोणतं स्पॉट आहे मालेगावचं, खूप फेमस आहे बरं का. त्यानंतर मग आता आमच्या परू मॅडमला रेड कलरचा फ्रॉक घ्यायचा होता. त्या शोधात येऊन बसलो एका दुकानात आणि तिथे मॅडमला भेटला पण एक रेड कलरचा फ्रॉक. तिला तो लागत होता क्रिसमस साठी आणि बघू शकता तिचा आनंद, किती खुश आहे तिला बघून मलाच जास्त आनंद होत होता की फायनली भेटला. आता आमचं नेक्स्ट लोकेशन इंडियन बुटीक्स, मालेगाव मधलं सगळ्यात महाग दुकान. आपण जर इथे साडी घ्यायला जरी म्हटलं ना तरी त्याची स्टार्टिंग 2000 ते 3000 पासून नुसती स्टार्टिंग आहे. का कोणकडून चॉईस होत नव्हत्या म्हणून त्यांनी आपल्या प्रिय पतिदेवला पण इथे बोलवून घेतलं. आणि बघा कसे मिरर मध्ये बघून फ्लेक्स करतायत ते. और ये हमारे पुकी इंसान काकून त्यांनी केलेली शॉपिंग घेऊन फिरत होते. किसका बच्चा है? कौन? मैं तेरी बीबी का बच्चा हूँ. आजकालचे पोरं कंट्रोल मध्येच नाही राहिलेले, काय बोलतील याचा भरोसाच नाही. यांच्या शॉपिंगच्या नादात मी वैतागलेली होती आणि माझ्या पडलेल्या तोंडासाठी एकच सोल्युशन, मला फक्त खाऊ घाला. आता फायनली यांचं बिल वगैरे करून घेतलं. आता भूक लागलेली होती म्हणून मस्तपैकी समोसा वडापाव घेतला, गाडीत खाल्लं गेलं. आणि अजून एक काम होतं ते करून आता आम्ही घरी जाणार. सो आज पुरतं एवढंच होतं. टाटा बाय.